प्रत्येक पावसाळ्यात असं आश्वासन दिलं जातं त्याच्या आधी की मुंबई ही खड्डेमुक्त होणार आहे, परंतु आम्हाला मुंबईमध्ये खड्डा नाही असा रस्ता दिसत नाही अशी परिस्थिती आहे. यावर्षी तरी किमान आपल्याला पावसाळ्यामध्ये खड्डे न पडता प्रवास करता येईल असं आश्वासन तुम्ही देताय? मी नक्कीच तुम्हाला हे आश्वासन देऊ शकतो की दरवर्षी ज्या प्रकारे मुंबई शहराच्या रस्त्याला खड्डे पडतात किंवा चाळण होते, अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण होणार नाही. पण काही रस्ते, फॉर एक्झाम्पल मुंबई शहराच्या रस्त्याची लेंथ ही 2050 किलोमीटर आहे. त्यामधले 1200 किलोमीटरचे रस्ते हे ऑलरेडी सीसी झाले होते 2022 पर्यंत. 2022च्या नंतर आम्ही साधारणतः 700 किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे कामाला सुरुवात केली. हे अजूनही चालू आहे. पुढच्या मे मध्ये म्हणजे मे 2027 पर्यंत या संपूर्ण 700 किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण होईल. म्हणजे मे 2027 मध्ये 2050 पैकी 1900 किलोमीटरचे रस्ते मुंबई शहरातले सीसी झालेले असतील. आणि त्यामुळे पूर्णपणे सीसी करण्याच्या ह्याच्यावरती आमचं भर आहे. आणि तुम्ही हे बघाल की दरवर्षी मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला दर पावसाळ्यात पॉटहोलसाठी टेंडर काढते कॉर्पोरेशन, दरवर्षी खड्ड्याचं टेंडर कॉर्पोरेशनचं 100 कोटीचं असतं. यावर्षी फक्त 45 कोटीचंच टेंडर हे मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे. याचाच अर्थ हा होतो की आता मुंबई महानगरपालिकेला पॉटहोलसाठी तेवढा निधी खर्च करावा लागत नाही, कारण मुंबईतले मेजॉरिटरी रस्ते ही सीसी झालेले आहेत. आणि याचं प्रत्यय जे आहे ते तुम्हाला दिसेलच. परंतु जे रस्ते अजूनपर्यंत केलेले नाही आहेत किंवा जुने आहेत, त्यामध्ये कदाचित काही आपल्याला अशा परिस्थितीला सामना करावा लागेल. पण त्याच्याकरता 45 कोटीचं पॉटहोलचं टेंडर काढलं.